बऱ्यापैकी झाली आहे तयारी आजी. म्हणजे कुठलं डेकोरेशन कुठे करायचं, काय कलर स्कीम वगैरे सगळं मी डिसाईड केलंय. मेन्यू सुद्धा डिसाईड झालाय. लक्ष्मी आणि सरस्वतीनी मेन्यूचं टेस्टिंग केलंय. हो आजी. आणि गेस्ट लिस्ट तयार आहे, पण कुठले गेस्ट कुठल्या रूम्स मध्ये असतील ते मी आता बघतेय. आपण अगदी मोजक्याच आणि आपल्या जवळच्याच लोकांना बोलवलंय नाही का? मग त्यांची व्यवस्था ही नीट व्हायला हवी. हो आजी. नेण्या आणायची सोय देखील आपल्यालाच करायला लागणार आहे, कळलं का? हो आजी, सगळी व्यवस्था आम्ही अगदी नीट बघतोय. हो आजी, आणि लग्नाचे दिवस सोडले ना तर इतर सर्व्हिसेस, खाण्यापिण्याची सोय सगळं केलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे वा, छान. खरंच तुम्ही तिघी आहात म्हणून हे इतकं महत्वाचं फंक्शन अगदी सहजगत्या पार पडतं. माझ्यावर कुठलंच टेन्शन नाही. आजी, तुम्हाला माहितीये दुर्गा वहिनींनी माझ्याकडे कोणतं डिपार्टमेंट दिलंय? सांगा सांगा. कोणतं ग? एंटरटेनमेंट. आता लोकांना एंटरटेन करायची जबाबदारी माझ्यावर आहे. बरं, मग तू काय करणार आहेस? लोकांना जोक्स सांगून हसवणार आहेस? हा, हे सुचलंच नव्हतं मला. ही आयडिया पण चांगली. मी लोकांना जोक सांगणार. हा, एंटरटेनमेंटची जबाबदारी म्हणजे फंक्शन मध्ये कुठली गाणी वाजतील ती जबाबदारी सरस्वतीला दिलेली आहे. ऑल्सो आपल्या हॉटेलमध्ये जे नातेवाईक उतरणार आहेत त्यांच्या मुलांना वीकेंडला प्ले अरेनाचे पासेस मिळतील का, ही सुद्धा जबाबदारी सरस्वतीवर आहे. जय्यत तयारी करताय अगदी. काय पाहिजे सांग? तुझा हा हात माझ्या डोक्यावर फिरव ना. माझी मी घरावर पडण्याचं एकटा होतो ग. माझ्याकडे पैसे, गाडी, घर सगळं होतं. मी गेलो खरा, पण तुझा हा मायेने फिरवणारा हात इथे सोडून गेलो. काय गडबड चालू आहे? बाबा, बाबा मी खरंच चुकलो. मला माहित नाही मी तेव्हा काय विचार करत होतो. माझी चूक झाली बाबा. मी खरंच बदललोय. माझी खरंच चूक झाली. पण मी फक्त माफी मागून ह्या घरात आणि तुमच्या मनात जागा मागणार नाहीये. मी हे सिद्ध करून दाखवणार आहे की मी खरंच बदललोय. तसा ते हॉलमध्ये स्वीकारणार सुद्धा नाही. म्हणूनच मी असं ठरवलंय की मी त्या सरोजिनीताईंना फोन करणार आणि त्यांच्या घरी जाऊन हा आहेर त्यांना करणार. पण कालिंदी घरी जाऊन द्यायची काय गरज आहे? हो ना, हौशी तू नको ना त्यांच्याशी सारखं बोलत जाऊस.
आता आपला आणि त्यांचा संबंध संपलाय. ए श्श. काय चाललंय सारखं? संबंध संपला, संबंध संपला. अगं, एवढे मोठी माणसं आपल्याशी संबंध ठेवायला बघतायत आणि तुझं काय चाललंय सारखं? तोडायचं तोडायचं म्हणून. जिभेला काही हाड आहे का ग तुझ्या? लाज नाही वाटत असं बोलायला? हे बघ, समाजात वावरताना ना आपली काही कर्तव्य असतात आणि ती आपल्याला पार पाडायची असतात. कळलं? काय तुम्ही येणार? बसा बसा, तुम्ही सगळे घरात बसा. पण काहीही झालं तरी मी सरोजिनीताईंकडे जाऊन त्यांना हा आहेर देणार.